नमस्कार. मी डॉक्टर जीवन सगरे, अध्यक्ष, राज्य रक्त केंद्र संघटना, महाराष्ट्र राज्य. रक्तदान हा खरं तर सर्वांच्याच एक जिव्हाळ्याचा विषय आहे. पण रक्तपेढी सुरू करण्यासाठी, रक्तकेंद्र सुरू करण्यासाठी काही परवान्यांची गरज असते. तर ते राज्य रक्त संक्रमण परिषद आणि अन्न व औषध प्रशासन या 2 प्रशासकीय कार्यालयांच्याकडून मिळतात. तर पहिली प्रोसिजर जी असते ती एस-बी-टी-सी म्हणजे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून आपल्याला एन-ओ-सी घ्यावी लागते. ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं. पण मोरिया मेडिकल रिलीफ नावाची एक सोलापूरची एक संस्था आहे. त्या संस्थेने एम-बी-सी-एला म्हणजे महाराष्ट्र राज्य रक्त केंद्र संघटनेला एक अर्ज केला, की 50व्या गव्हर्निंग बोर्डच्या मीटिंगमध्ये काही परवाने असे सुद्धा दिले गेले आहेत, की ज्यांची खरं तर गरज नसताना दिली गेलेली आहे किंवा मोरिया मेडिकल रिलीफचा आधीचा अर्ज असताना त्यांना कन्सिडर न करता नवीन काही लोकांना त्यांनी कन्सिडर केलं, असं मोरिया मेडिकल रिलीफ या सोलापूरच्या एका संस्थेचा एक त्यांचा अर्ज आमच्याकडे आला. तर त्याची पडताळणी केली असता असं लक्षात आलं, की 50व्या गव्हर्निंग बोर्डमध्ये काही एस-बी-टी-सी कडून अशा एन-ओ-सी काही दिल्या गेलेल्या आहेत. पण तो सर्वस्वी अधिकार जो आहे तो गव्हर्निंग बोर्डचा असतो. त्याच्यामध्ये राज्य रक्त केंद्र संघटना म्हणून आम्ही दखल घेऊ अजिबात इच्छित नाही. पण जेव्हा हीच गोष्ट माननीय उच्च न्यायालयात जाते, मोरिया मेडिकल रिलीफ या संस्थेकडून ज्याला माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली जाते आणि धाव घेतल्यानंतर त्यांना या घटनेचा ज्यावेळेला आपण घटनाक्रम बघतो, त्यावेळेला आजच्या घडीला आमच्याकडे एक असं उत्तर आलेलं आहे, जे की अन्न आणि औषध प्रशासनाकडून दिलं गेलेलं आहे, की या ज्या घटना घडल्या असतील, तर त्या खरंच जर ज्यांना गरज नाहीये त्यांना दिल्या गेलेल्या आहेत किंवा काही अनधिकृतरित्या अशा प्रकारचे एन-ओ-सी जर दिल्या गेलेल्या आहेत, तर त्या तात्काळ रद्द-बातल करण्यात यावा, असा अन्न व औषध प्रशासनानेच राज्य रक्त संक्रमण परिषद किंवा आपण म्हणू शकतो माननीय उच्च न्यायालयाला विनंती केलेली आहे, की अशा प्रकारच्या जर एन-ओ-सी दिल्या गेल्या असतील, तर त्या रद्द केल्या जाव्यात. धन्यवाद.